काल JEE चा निकाल लागला आणि काही टॉपरचे डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यांना ट्रोल केलं गेलं. टॉपरला डान्स करता येत नाही म्हणून त्याची रिअल लाईफ फेल म्हणणं हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही? टॉपरला डान्स यायलाच पाहिजे हे कंपल्सरी आहे का? तो 2-3 वर्ष काय करत होता? पार्टी, रील्स की 10 ते 12 तास अभ्यास? आपणच म्हणतो फोकस करा, डिस्ट्रॅक्शन टाळा, फोन दूर ठेवा आणि जेव्हा तो मुलगा खरंच तसं करतो तेव्हा आपणच त्याला ट्रोल करणार का? डान्स येणं म्हणजे स्किल आहे, पण टॉपर होणं म्हणजे डिसिप्लिन, सॅक्रिफाइसेस आणि मेंटल स्ट्रेंथ आहे. स्टेजवर ऑकवर्ड वाटणं नॉर्मल आहे, कारण त्याचं कम्फर्ट झोन हे बुक, एक्झाम, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यात असतं. आपल्या लोकांना एकच सवय आहे, जो काही वेगळं करतो त्याला खाली खेचायचं. डान्स नाही येत म्हणून ट्रोल, अभ्यास नाही केला तर नालायक आहे. मग परफेक्ट कोण? टॉपरचा डान्स खराब असू शकतो पण त्याची मेहनत परफेक्ट असते. ट्रोलिंग करणाऱ्यांना डान्स येतो, पण फोकस, कन्सिस्टन्सी आणि सॅक्रिफायसेस करता येतात का? ही पोरं पहिल्यांदाच बऱ्याच वर्षाच्या परिश्रमानंतर थोडं मोकळं होत आहेत आणि आपण त्यांना जज करतोय. डान्स येणं हे टॅलेंट आहे, पण आयुष्य बदलणं अचिव्हमेंट आहे आणि ते त्यांनी कमावलंय. टॉपरचा डान्स पाहून हसू नका. त्यांच्या जर्नीला रिस्पेक्ट द्या आणि अभिनंदन करा त्यांचं.